ठाकरेंनी पीएम केअर फंडाच्या चौकशीची मागणी केली आहे। शिवसेना उभाठामधील काही नेत्यांना ईडीने चौकशीची नोटीस दिली आहे। त्यावरूनच ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना आता सुरू झालाय। ठाकरे विरुद्ध भाजप संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे। उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या अधिवेशनात आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाकरेंच्या निशाण्यावर आहेत। नवे माझं तर म्हणणं आहे पीएम केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा। काय पीएम केअर म्हणजे मी मागे बोललो होतो, पीएम केअर म्हणजे काय ते हास्य जत्रेमध्ये प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता तो। अरे वसाड्या पैसे दे। पीएम केअर म्हणजे काय पंतप्रधान मदत केली ना। अलीकडच्या काळात ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांच्या मागे राज्य किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळतंय। आमदार रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव सावंत एवढंच नाही तर किशोरी पेडणेकर या नेत्यांना या ना त्या कारणांमुळे चौकशीला सामोरं जाण्याची वेळ आली आहे। या चौकशी सत्राच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपला जाहीर आव्हान दिलं। म्हणजे राऊत तुरुंगात जाऊन गेले, पण अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले। मग तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाळे आम्ही वाचतो आहोत त्याच्या चौकशी लावा ना, आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत। ठाकरेंनी पीएम केअर फंडाच्या चौकशीची मागणी करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला। खरं तर पीएम केअर फंडावरून बरंच राजकारण झालं होतं। कोरोना काळात पीएम केअर फंड उभारण्यात आला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। मात्र भाजपनं त्याचं वारंवार खंडन केलंय। कोविडच्या काळात वाटायच्या खिचडीपासून औषधांपर्यंत, हॉस्पिटलच्या बेडपासून काय गोष्ट शिल्लक ठेवलीत? मुंबईला डांबरी रस्ते दिलेत का? तर वारंवार खराब व्हावेत आणि त्यातून तुम्हाला पैसे लुटता यावेत। त्यामुळे श्रीमान उद्धव ठाकरेंचं नैराश्य, एवढीच यावर प्रतिक्रिया। कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी पीएम केअर फंडाची घोषणा केली होती। पंतप्रधान पीएम केअर फंडाचे अध्यक्ष तर संरक्षण आणि अर्थमंत्री सदस्य होते। कोरोनाच्या काळात देशातील दानशूर नागरिक आणि कंपन्यांनी कोट्यावधींचा निधी पीएम केअर फंडात जमा केला होता। पण हा पीएम केअर फंड सरकारी नसल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आणि काँग्रेसनं त्याच्या चौकशीची मागणी केली। केंद्रीय माहिती आयोगानं पीएम केअर फंडाविषयी माहिती देण्याचा आदेश दिला होता, मात्र मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयानं तो आदेश रद्दबातल ठरवलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।